माजी आमदार अरुण जगताप यांचे निधन। अहिल्यानगरचे माजी नगराध्यक्ष आणि विधान परिषदेचे 2 टर्म सदस्य राहिलेले अरुण काका बलभीम जगताप यांचे दिनांक 2 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झालं आहे आणि पुणे येथे एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे। ते 67 वर्षांचे होते आणि या वृत्ताने अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे। अरुण काका जगताप यांचे पार्थिव राहत्या घरी सारसनगर येथे दुपारी 2 वाजता अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यांच्या पार्थिवावर 4 वाजता अहिल्यानगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते आहे। मागील काही दिवसांपासून पुणे येथे खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते। अरुण काकांची प्रकृती खालवल्याने त्यांना पुण्यात खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजतात। त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो चाहत्यांनी पुण्याकडे धाव घेतली आणि यामुळे हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती। अरुण काकांवर अतिदक्षता विभागात उपचार चालू असल्याने त्यांना कोणालाही भेटता येत नसल्याने नागरिकांनी नगरहून पुण्यात येऊ नये असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत वारस्कर यांनी केले होते। अरुण जगताप हे नगरच्या राजकारण आणि समाजकारणात काका या नावाने परिचित होते। त्यांच्या पश्चात पत्नी पार्वती, मुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, माजी जिल्हा सदस्य, परिषद सदस्य, सचिव, सुना, नातवंडे असा परिवार आहे। भाजपाचे राहुरीचे आमदार शिवाजीराव कारडिले यांचे ते व्याही होते। अरुण जगताप यांची राजकीय कारकीर्द ही काँग्रेसमधून सुरू झाली। युवक काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं। अहमदनगर पालिकेचे नगराध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे। जिल्हा क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष होते। तसेच गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्ष होते। अरुण जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सलग 2 वेळा स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर निवडून गेले होते।